यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा तडाखा बसलाय। शेतशिवारात पिकांची झालेली दयनीय अवस्था पाहून शेतकऱ्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणार आहे। आर्णी तालुक्यातील 2 शेतकऱ्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत। आर्णी येथील शेतकरी सय्यद रहीम यांच्या मुलीचं 3 महिन्यानंतर लग्न आहे। त्यांनी 5 एकर शेतीत सोयाबीन पेरलं होतं, मात्र अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक मातीमोल झालंय। त्यामुळे आता मुलींचं लग्न कसं करावं या प्रश्नानं त्यांना ग्रासलंय। संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यानं शेतातच आक्रोश करत टाहो फोडला। तर घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील कापूस उत्पादक शेतकरी संजय नुसरसिंग राठोड यांचं शेत नाल्याकाठी असल्यामुळे शेतातील कपाशीचं पीक पूर्णपणे वाहून गेले। त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडलेत। दोन्ही शेतकरी मदतीची अपेक्षा करत आहेत। काय करू सर, बाबा मेले 3 महिने झाले। आता याच्यावर जाय मला लग्न आहे पुरीचं, काय काय करू? काही विचार नाही, कोणाच्या तोंडाकडे पावा। तिकडा पावा, तिकडा सारा पाणी वाहून नेला। अरे देवा, एका दमानाचं मला गाडी गायब करून टाका, एवढं मारू नका। अरे बाबा। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।